नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये. मित्रांनो, आज आपण फराळातील असा एक पदार्थ बनवणार आहोत जो सर्वांच्याच खूप आवडीचा आहे. तो पदार्थ म्हणजेच कुरकुरीत चकली. तर मग आज आपण ही चकली बनवण्यासाठी मैदा आणि मूग डाळ यांचा वापर करणार आहोत. मला खात्री आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही स्वादिष्ट चकली खूप आवडेल. चला तर मग चकली बनवायला सुरुवात करूयात. यासाठी मी घेतलेला आहे 2 कप मैदा, अर्धा कप मूग डाळ. ज्या कपाने मैदा मोजून घेतला त्याच कपाने अर्धा कप मूग डाळ मोजून घ्यायची आहे. पाऊण चमचा लाल मिरची पूड, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा तीळ, 1 चमचा लसूण पेस्ट, 1 चमचा तेल, 1.5 कप पाणी. हे पाणी आपण मूग डाळ शिजवताना वापरणार आहोत. पाणी आणि मूग डाळ ज्या कपाने मैदा मोजून घेतला त्याच कपाने मोजून घ्यायचा आहे. अर्धा चमचा मीठ मैद्यासाठी व पाव चमचा मीठ आपण मूग डाळ शिजवताना वापरणार आहोत. सर्वप्रथम मूग डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता कुकरमध्ये मूग डाळ, 1.5 कप पाणी व पाव चमचा मीठ ॲड करून मिक्स करून घेऊयात व गॅसची फ्लेम मीडियम करून 3 शिट्या काढून घेऊयात. इथे आपली मूग डाळ छान शिजवून तयार आहे. आता ही मूग डाळ चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायची आहे. डाळ गरम असतानाच स्मॅश करायची आहे. डाळ छान स्मॅश करून झालेली आहे. आता एका कॉटनच्या कापडामध्ये मैदा ॲड करून टाईट पोटली बांधून घ्यायची आहे. आता ही पोटली एका खाली पातेल्यामध्ये ठेवायची आहे व कुकरमध्ये 1 ग्लास पाणी ॲड करून त्यावर हे पातेलं ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण कुकरची शिटी न लावता लावायचं आहे व लो टू मिडियम फ्लेमवर 20 मिनिटे मैदा वाफवून घ्यायचा आहे. 20 मिनिटे झालेले आहेत. आता कापडामधून मैदा एका परातीमध्ये काढून घेऊयात व मैद्याचा गोळा फोडून घेऊयात. आता चमच्याच्या साहाय्याने पिठाचे गोळे फोडून घेऊयात. पिठाचे सर्व गोळे फोडून झालेले आहेत. आता हे पीठ गव्हाचं पीठ चाळायच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. पीठ चाळून झालेलं आहे. आता यामध्ये शिजलेली मूग डाळ, लसूण पेस्ट, लाल मिरची पूड, धने पावडर, मीठ, तीळ, ओवा आणि हळद ॲड करून हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घेऊयात. इथे आपल्याला सुरुवातीला मूग डाळीनेच मैदा छान भिजवायचा आहे. आता थोडं पाणी ॲड करून आपल्याला ही कणिक छान मळून घ्यायची आहे. कणिक छान मळून झालेली आहे. इथे आपल्याला कणिक खूप नरम किंवा खूप घट्ट पण मळायची नाही आहे. खूप नरम जर कणिक मळली तर चकली तळताना तुटू शकते. आता ही कणिक आपण 10 मिनिटे झाकून ठेवूयात. 10 मिनिट झालेले आहेत. आता हाताला थोडं तेल लावून कणिक पुन्हा एकदा 5 मिनिट मळून घेऊयात आणि अशा प्रकारे एकसारखे गोळे बनवूयात.
आता आपण चकली बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी मी चकलीच्या साच्याला व परातीला थोडं तेल लावून घेतलेलं आहे. आता कणकेचा एक गोळा घेऊन त्याला थोडं लांबसर करून साच्यामध्ये ॲड करूयात आणि चकली बनवायला सुरुवात करूयात. चकली बनवताना सुरुवातीला हाताने चकलीचा आकार अशा प्रकारे गोलाकार करून घेऊयात व चकली बनवून घेऊयात. चकली तुम्ही आवडीनुसार लहान मोठी बनवू शकता. आपली चकली बनवून तयार आहे. अशाच प्रकारे आपण सर्व चकल्या बनवून घेऊयात. आता आपण चकल्या तळायला सुरुवात करूयात. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यावर पालत्याच्या साहाय्याने चकली घेऊन तेलामध्ये ॲड करूयात व हाय फ्लेमवरच चकली तळून घेऊयात. जर लो फ्लेमवर चकली तळली तर चकली तेलामध्ये तुटण्याची शक्यता राहते. आता जवळपास 1 मिनिटांनी चकली उलट बाजूने टाकूयात. दोन्ही बाजूंनी लाईट गोल्डन कलर आल्यावर चकली प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशाच प्रकारे आपण सर्व चकल्या तळून घेऊयात. जर चकली बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर चकली बनवताना बिलकुल तुटत नाहीत व एकदम स्वादिष्ट आणि कुरकुरीत चकली बनते. त्यासाठी चकली बनवताना आपल्याला पुढील गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चकल्यांची कणिक मळताना खूप नरम किंवा खूप घट्ट पण मळायची नाही आहे. कणिक भिजवताना सुरुवातीला शिजलेल्या मूग डाळीनेच मैदा भिजवायचा आहे आणि नंतर लागेल तसं एकदम थोडं पाणी घेऊन कणिक भिजवायची आहे आणि छान मळून घ्यायची आहे. चकली तळताना गरम तेलामध्ये हाय फ्लेमवरच चकली तळायची आहे. चकली जर लो फ्लेमवर तळली तर चकली तेलामध्ये तुटण्याची शक्यता राहते. तुम्ही बघू शकता आपल्या मैदा आणि मूग डाळीच्या छान कुरकुरीत चकल्या बनवून तयार आहेत. तर मग तुम्ही पण फराळामध्ये मैदा आणि मूग डाळपासून बनणारी ही अत्यंत स्वादिष्ट आणि कुरकुरीत चकली नक्की बनवा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.